पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे नजर टाका. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि दौंड उंच उंच डोंगर रांगा, उसाची हिरवीगार शेतं, पाण्याने समृद्ध भूमी. पण याच निसर्गरम्य परिसरात आहे एक शांत, चपळ आणि ताकदवान शिकारी, बिबट्या. बिबट्याचं अस्तित्व, मानवाची सुरक्षितता आणि दोघांमधील समतोल. आजच्या विशेष अहवालातून जाणून घेऊया बिबट्या का येतोय मानवी वस्तीत, वन विभाग काय उपाययोजना करत आहे आणि आपण नागरिक म्हणून काय काळजी घ्यायला हवी. नमस्कार, आपण पाहत आहात खेड टाइम्स. ऊस शेती, पशुपालन, कुक्कुटपालन या सगळ्यांमुळे बिबट्याला इथे भरपूर भक्ष्य, पाणी, सुरक्षित लपण्याची जागा मिळते आणि त्यामुळेच मानव आणि बिबट्याचा सामना वाढत आहे. पण प्रश्न आहे, हा संघर्ष टाळायचा कसा? याचसाठी जुन्नर वन विभाग अहोरात्र काम करत आहे. वन्य प्राणी बचाव, पुनर्भेट, नियमित गस्त, ड्रोन कॅमेरे, AI तंत्रज्ञान, रात्र गस्त. राज्यात प्रथमच शिरूर आणि मंचर वनपरिक्षेत्रात AI प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. 400 पिंजरे, 75 बिबटे सुरक्षित पकड, 185 बिबट बछड्यांचे यशस्वी पुनर्मिलन करण्यात आले. बिबट कृती दल, बेस कॅम्प गावागावात स्थापन झाले आहेत. 24 तास गस्त, तात्काळ मदत आणि जनजागृती यामार्फत केली जात आहे. मेंढपाळांसाठी सौर दिवे, ऊसतोड कामगारांसाठी सुरक्षित टेंट, एकटी घरे आणि गोठ्यांसाठी सौर ऊर्जा कुंपण करण्यात येत आहे. 233 गावे संभाव्य बिबट आवृत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित देखील करण्यात आली आहेत. पण नागरिकांनो, इतकंच पुरेसं नाही. तुमची काळजी तुमच्याच हातात आहे. त्यासाठी रात्री एकटे बाहेर पडू नका, बिबट्याचा पाठलाग करू नका, मुलांना कधीही एकटे सोडू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. तरीही अचानक बिबट्या समोर दिसल्यास काय कराल? अजिबात घाबरू नका, शांत उभे राहा, पळून जाऊ नका. तुम्ही कितीही वेगाने पळालात तरी बिबट्यापेक्षा जास्त वेगाने पळू शकत नाही. पळणाऱ्या शिकारीचा पाठलाग करणे हा बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव आहे, त्यामुळे तो हल्ला करू शकतो. तुमचे दोन्ही हात वर उचला आणि जोरजोरात ओरडा. असे केल्याने बिबट्याला तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे प्राणी असल्याचा भास होतो. जर बिबट्या जवळ येत असेल तर ओरडत हळूहळू मागे सरका. जर तो दूर असेल तर शांतपणे हात वर करून मागे हटा. झाडात किंवा झाडीत लपू नका. लपण्याचा प्रयत्न केल्यास बिबट्या तुम्हाला एखादा लहान प्राणी समजून हल्ला करण्याची शक्यता वाढते. खाली वाकू नका. वाकल्यास तुम्ही लहान दिसता, ज्यामुळे हल्ला होऊ शकतो. लक्षात ठेवा, बिबट्या हा शत्रू नाही, तो निसर्गाचा भाग आहे. त्यामुळे संघर्ष टाळणं हेच खऱ्या अर्थाने सहअस्तित्व ठरणार आहे. बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास तात्काळ खाली दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क करण्यास विसरू नका. चला तर, आपण सर्वजण मिळून मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष कमी करूया, निसर्ग जपूया आणि स्वतःची काळजी घेऊया. असेच रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी खेड टाइम्सला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर Instagram आणि Facebook प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.